शेवटचा फोन भाग 3. आई गेल्यानंतर रुपेशच्या संसारात शांतता नव्हती, तर एक विचित्र रिकामेपणा होता. कधी घरात आवाज असतो, मनात शांतता नसते. तसंच काहीतरी होतं त्याच्यासोबत. दररोज सकाळी उठल्यानंतर त्याची एकच सवय झाली होती, आईचा फोन हातात घेऊन बसणे. तो फोन आता काळा सफेद फोटोसारखा झाला होता. स्पर्श केला की दुःख उघडत होतं. एक दिवस त्याला फोनमध्ये संदेश म्हणजे मेसेज दिसला, जो कधी रुपेशला पोहोचला नाही, कारण तो पाठवला गेला नाही आणि म्हणून तो ड्राफ्टमध्ये सेव्ह झाला होता. तो मेसेज आईला पाठवायचा होता, पण तो गेला नव्हता आणि तो रुपेशपर्यंत कधी आला नव्हता. तो मेसेज उघडण्यासाठी त्याचे हात थरथरत होता, जणू काही आतून स्फोट होणार होता. त्याने हळूच क्लिक केलं आणि स्क्रीनवर काही ओळी दिसल्या. बाळा, जर कधी माझे सतत कॉल आले तर राग करू नकोस. मी म्हातारी झाले, आता जोर नाही राहिलाय. तू व्यस्त असशील हे मला माहीत आहे, पण एक दिवस तू माझ्यासारखाच कोणासाठी थांबशील, तेव्हा समजेल माझी वेदना. हा संदेश फक्त शब्द नव्हता, तो आईचा शेवटचा आशीर्वाद होता. रुपेशच्या डोळ्यातून पाणी येऊ लागलं. तो फोन छातीशी घट्ट धरून बसला. त्या रात्री तो झोपू शकला नाही. तो विचार करत राहिला, मी आईसाठी थोडा वेळ काढू शकलो नाही, पण तिच्यासारख्या लोकांसाठी मी काही करू शकतो का? सकाळी त्याने थेट वृद्धाश्रमाचा दरवाजा ठोठावला. आधी तो फक्त भेटायला जात असे, पण आज त्याच्या हातात एक वही होती. त्या वहीवर लिहिलं होतं, आईचं कर्ज. वृद्धाश्रमात आजी आजोबा बसले होते. रुपेशने उभे राहून शांतपणे सांगितलं, मला एक गोष्टी विचारायची आहे. तुम्हा प्रत्येकाला शेवटचं कोण भेटलं होतं? सगळे शांत झाले, डोळे खाली गेले. काहींचे हात थरथरले, काहींचा श्वास अडकला, काहींच्या डोळ्यात रिकामे वाट दिसली. एका आजीने डोळ्याच्या कोपऱ्यातलं पाणी पुसलं. बाळा, मला 7 वर्षांनी कोणी नाही पाहिलं. एका आजोबाने हळूच म्हटलं, माझा मुलगा मागच्या दिवाळीत येतो म्हणाला होता, आत्तापर्यंत आला नाही. ही वाक्य रुपेशच्या हृदयाला टोचली. तो तिथून उठला आणि म्हटला, मी आहे ना. तो रोज जायचा, त्यांना चहा करायचा, कथा सांगायचा, कधी गाणी लावायचा, कधी त्यांच्यासोबत बाहेर बसायचा. तो रिकामा फोन आता उपयोगात येऊ लागला. त्याने त्यांच्या मुलांना कॉल केले, व्हिडिओ कॉल केले, जुन्या मिसअंडरस्टँडिंग्स मिटवल्या. काही मुलं परत आली, काही मुलांनी पुन्हा बोलायला सुरुवात केली. ती सगळी माणसं जी कधी एकटी वाटत होती, त्यांच्या चेहऱ्यावर हसू दिसू लागलं. एक दिवस वृद्धाश्रमातील एक आजी त्याच्या हातात एक फोटो ठेवते. फोटोमध्ये तिचा मुलगा आणि तिचं हसू. आजी शांतपणे म्हणाली, हे तुझ्यामुळे झालं बाळा. तू आमच्यासाठी देवासारखा आलास. रुपेशचा गळा दाटून आला. त्याला आईचं वाक्य आठवलं, एक दिवस तू माझ्यासारखाच कोणासाठी थांबशील. त्या दिवशी त्याला जाणवलं, आई बरोबर होती. रुपेशने त्या वृद्धाश्रमाच्या दारावर मोठ्या अक्षरात लिहिलं, इथे कोणी एकटं नाही. इथे कोणाचा शेवटचा मिस कॉल वाया जात नाही. मित्रांनो, आई असताना आपण वेळ देत नाही आणि ती नसताना आयुष्यभर वेळच उरत नाही. कृपया आजच कुणाला तरी फोन करा, ज्याने आपल्यासाठी हजारो वेळा कॉल केले आहेत. कथा आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, जेणेकरून कोणाचं आयुष्य बदलू शकेल. आणि सबस्क्राईब करा महेश्रू स्टोरी टाईमला. मी महेश. ही होती पार्ट 3. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.